नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवृत्तीधारकांना मोठा दिलासा, नो ड्यूज आणि विभागीय चौकशीबाबतच्या प्रमाणपत्राची अट रद्द। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन मिळविण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबावर उपाययोजना म्हणून नो ड्यूज प्रमाणपत्र आणि कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नाही अशी प्रमाणपत्रे मागवण्याची जुनी पद्धत रद्द करण्यात आली आहे। अर्थ विभागाने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे। पेन्शन नियमामध्ये अशा स्वतंत्र प्रमाणपत्रांची कोणतीही तरतूद नसताना विविध पूर्तीच्या कार्यालयाकडून ही प्रमाणपत्रे मागवली जात होती। त्यामुळे सेवानिवृत्ती प्रस्ताव वेळेत महालेखापालाकडे पाठवले जात नव्हते। परिणामी कर्मचाऱ्यांना पेन्शन व इतर लाभ उशिरा मिळत होते। अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय पूर्णपणे पेन्शनवर अवलंबून असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता। या निर्णयामुळे निवृत्ती वेतन मिळण्याचा कालावधी कमी होत होता। कर्मचाऱ्यावर शासकीय थकबाकी आहे की नाही, तसेच कोणतीही विभागीय किंवा न्यायालयीन चौकशी सुरू आहे का याचे प्रमाणीकरण करणे अपेक्षित आहे। मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक पूर्वीच्या पदस्थापनांकडून स्वतंत्र प्रमाणपत्रे मागवली जात होती। ही प्रक्रिया अनेक महिने रखडत होती। त्यामुळे हे प्रमाणपत्र मागविण्याची गरज नाही असे आता कळवण्यात आले आहे। यापूर्वी अंतिम वेतन प्रमाणपत्र प्रक्रियेत करण्यात आलेल्या सुधारणा लक्षात घेता स्वतंत्र नो ड्यूज किंवा विभागीय चौकशीच्या प्रमाणपत्राची गरज उरत नाही असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।